नमस्कार, मी सायली परब. आपण पाहताय पुणेकरांच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक. पुण्यात निवडणूक नाही, थेट गँगवर. महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुकीची धग पेटली असतानाच पुण्यातून एक धक्कादायक आणि स्फोटक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात आंदेकर विरुद्ध कोमकर ही जुनी गँगवर आता थेट महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली असून गुन्हेगारी विश्वात वर्षानुवर्षपूर्वी चर्चेत असलेल्या दोन टोळ्यांचा संघर्ष आता बंदुकीऐवजी मतदान पेटीत लढला जाणार असल्याचं चित्र समोर आलंय. आंदेकर टोळीने हत्या केलेल्या आयुष कोमकरच्या आई कल्याणी कोमकर यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा सामना आहे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांच्याशी. प्रभाग क्रमांक 23 अक्षरशः रणांगण बनल्याचं समोर येतं. अजित पवार गटाने आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिली तर आत्महत्या करेन असा इशारा देणाऱ्या कल्याणी कोमकर यांनी अखेर निवडणूक हेच आता माझं न्यायालय असा थेट संदेश दिलाय. शिंदे गटाच्या शिवसेनेकडे उमेदवारी मागूनही नकार मिळाल्यानंतर मुलाच्या हत्याचा बदला आता थेट निवडणुकीतून घेण्याचा निर्धार कोमकर कुटुंबियाकडून व्यक्त केला जातोय. पुण्यातून गुन्हेगारीतून सुरू झालेला हा संघर्ष आता लोकशाहीच्या मैदानात पोहोचलेला दिसतोय. ह्याचा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर काय होणार हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. अशाच बातमीपत्र पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.